थांब 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 स्क्रोल करायला. अरे संडे तुझ्यासाठी रेसिपी आणली. बरं ते पावसाळा यायला ना, ट्रिपला जायचं प्लॅन कधीपासून करायचंय? अरे त्यासाठीच ही रेसिपी आणली नवीन. चल बघ. तेल कढईत गरम करून घ्यायचं, त्यात कढीपत्ता फ्राय करून घ्यायचा व्यवस्थित, थोडा जास्त फ्राय करायचा, तो मिक्सरमध्ये काढून घ्यायचा. त्यानंतर आपण मिंट घालायचं त्यात, म्हणजे पुदिना, तो पण छान फ्राय करून घ्यायचा. म्हणजे जरा जास्त फ्राय करायचं त्याला, तेव्हा ते व्यवस्थित मिक्सरमध्ये बारीक होईल. त्यानंतर आपण आहे ना कोथिंबीर घेतलेली आहे, कोथिंबीर पण तेलामध्ये फ्राय करून घ्यायची. आणि थोडं तेल गरम झालं की लगेच इन्स्टंट ते होऊन जातं, त्याला काही जास्त वेळ लागत नाही. त्यानंतर हे सगळं काढून घ्यायचं आणि त्यातलं तेल पण थोडं कढईतलं कमी करायचं, किंवा त्यात शेंगदाणे जर भाजायचं तर आधी शेंगदाणे भाजून घ्या व्यवस्थित, त्याला म्हणजे छान कलर येतो आणि क्रिस्पी होतात ते. त्याच्यानंतर शेंगदाणे काढून घ्यायचे आणि याला मिक्सरमध्ये नाही फिरवायचं, हे अख्खे टाकायचे आपल्याला. त्यानंतर तेल पण काढून घ्या कढईतलं. त्यानंतर त्यात थोडी मोहरी आणि थोडी हळद, ते जे मिक्सरमधून काढलेलं आपण मीठ ते सगळं टाकून द्यायचं आणि त्यात मुरमुरे पण टाकून द्यायचे. आणि थोडा हलका गॅस करायचा, हळू गॅसवर त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. म्हणजे त्यामुळे त्याचा फ्लेवर खूप सगळीकडे पसरतो. आणि बाकी थोडं वरून हलकं मीठ टाकून द्यायचं, जेणेकरून त्यात थोडी मिठाचं चव उतरेल. आणि शेंगदाणे घालून टाकायचे ते आपण फ्राय केलेले ते. आणि मस्त असं क्रिस्पी मिंट भडंग आपलं तयार होतं. कुठे पण ट्रिपला तुम्ही घेऊन जा. आवडली रेसिपी, छान बनल्या. सिम्पल आहे रे. अरे हे तुझ्या खूप कामात येईल, ट्रिपला गेल्यावर चकना म्हणून पण कामात येईल. प्रत्येक ग्रुपमध्ये असं पोरग असतं जे सगळ्याला थर्ड मारून एकटं बाहेर फिरून येतं ना. मला वाटतं कधी कधी तू तर मोदीजी नाही रे. तर ऐक ना, व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक कर, शेअर कर, सबस्क्राईब कर. आणि यावेळेस ट्रिप कॅन्सल करू नको रे बापड्या.